हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा, मी पण अगदी मजेत आहे. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर बघा, कालचा ब्लॉग जिथे एंड केला तिथूनच आपला आजचा ब्लॉग सुरुवात होत आहे. तर कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला त्यांना तर माहितीच आहे, माझ्या नवऱ्याने किती माझी वेळेवर धावपळ केली की नाही. मला ऐन वेळेवर सांगितलं की आपल्याला लग्नाला जायचं आहे, आणि लग्नाला जायचं म्हटल्यानंतर तुम्ही सांगा, नाईटचं लग्न असो डेचं लग्न असो, आपल्याला पडतं पहिल्यांदा आपल्या हेअरस्टाईलचं परत मेकअपचं सगळं, हो की नाही. त्याची अरेंजमेंट जर आधी असेल तर आपण ती व्यवस्थितपणे करू शकतो, पण इतकं घाईघाईत आणि वेळेवर सांगितल्यानंतर कसं बरं मी मॅनेज केलं असेल. तर त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो बघा. आणि ज्यांनी म्हणजे बघितला आहे त्यांना तर कळालंच असेल की किती झटपट असा मेकअप केलेला आहे, किती छान टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, आणि तो खरंच म्हणजे व्हिडिओ युजफुल झालेला आहे असं मला तरी वाटतं. तर चला, आज आता लग्नालाच निघाले, डायरेक्ट लग्नाच्या इथेच भेटते तुम्हाला. पोहोचलेलो आहोत ऑलमोस्ट लग्नाच्या हॉलवरती. नाशिकमध्ये हे लग्न आहे आणि आजचा व्हिडिओ हा लग्न स्पेशल असा झालेला आहे. तर बघा ना, पोहोचलेलो तर आहोत, पण अवतार इतकं विचित्र झालेला. ॲक्च्युली पबच घालणार होते, पण म्हटलं पुढचे केस थोडेसे काढूया बाहेर, कारण की नेहमी पब चांगला वाटत नाही ना. म्हणजे तीच काय हेअरस्टाईल करायची म्हणून थोडेसे केस काढले होते. पण तुम्हाला तर माहिती, गाडीवरती केसांची किती 12 वाजून जातात, हो की नाही. आणि त्यातल्या त्यात म्हणून मी सिंगल पदर पण घेतला नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की टू व्हीलरवर यायचं, थोडासा लांबचा प्रवास होता, त्यामुळे मी सिंगल पदर वगैरे पण काही घेतला नाही आणि निघाले आहोत. आता आलेलो, आता तुम्ही तो एंट्रन्स बघू शकता, किती छान असा एंट्रन्स आहे आणि मोठ्या घराण्यातलं लग्न आहे बरं का हे. आणि मला काही आयडिया नव्हती, म्हणजे यांच्या मित्राचं लग्न आहे. सो रिलेटिव्हचं लग्न असलं तर आपल्याला थोडी तरी आयडिया असते की कशा पद्धतीचं लग्न असणार आहे, काय असणार आहे. पण जेव्हा मी इथे पोहोचले ना, यांची अरेंजमेंट आणि परत म्हणजे हॉल किंवा लॉनवरती लग्न आहे, आणि एंट्रन्सच पाहून माझे डोळे एकदम असे, तुम्ही बघू शकता काय वाटलं असेल मला, कारण की मी फर्स्ट टाईम अशा लग्नाला गेलेली आहे. आणि इथे लग्नाला गेल्यानंतर मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत आहे ना, पूर्ण लग्नाची जर्नी जी आहे किंवा मी थांबले तोपर्यंत तुमच्यासोबत सगळं शेअर करायला असं वाटलं मला. आणि काय करते काय नाही करते हे तुम्हाला सगळं मी सांगेल, मला असं वाटलं. पण जेव्हा आता एडिटिंगला बसले ना, तेव्हा माझ्या मनात आहे ना एक प्रश्न आला. प्रश्न म्हणण्यापेक्षा आहे ना, एडिटिंगलाच नाही तर मी तिथं पोहोचले ना, तेव्हा ही पब्लिक आणि तो स्टेज आणि तिथली अरेंजमेंट, खाण्यापिण्याची अरेंजमेंट, हे सगळं बघून मला एकच माझ्या मनामध्ये प्रश्न आला असेल, तो म्हणजे असा की ह्या मुलीच्या बापाने किती खर्च केला असेल लग्नासाठी, आणि ह्या मुलीच्या बापाने किती स्वप्न रंगवले असतील तिच्या लग्नासाठी, की माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी हे करेल ते करेल, असं स्टेज असेल, हा हॉल असेल, असं जेवण असेल, इतके पाहुणे मंडळी मी बोलवणार, किती अरेंजमेंट आणि इतकी थाटामाटात माझ्या मुलीचं लग्न मी पार पाडणार. अशाच हेतूने हे सगळी काही अरेंजमेंट हिच्या वडिलांनी म्हणजे नवरीच्या वडिलांनी केलेली दिसतीये. असो, आता तुम्ही म्हणाल की हे प्रत्येकच बापाचं स्वप्न असतं, आणि त्यात नव्याने काय आहे ना, तर मला इथे आल्यानंतर प्रकाशाने एक किस्सा किंवा रिसेंटली घटलेली घटना ही डोळ्यासमोर प्रकाशाने समोर आली. ती म्हणजे कोणती, तर आपल्या वैष्णवी ताईची. तर आता तुम्ही म्हणाल की तू गेली लग्न एन्जॉय करायला, तर लग्न एन्जॉय करायचं तुझ्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी का आल्या? तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल की मी अशा थाटामाटातलं लग्न इतकं म्हणजे डायरेक्ट लाईव्ह तर काही बघितलेलं नव्हतं. फर्स्ट टाईम इतकं लाईव्ह मोठं लग्न थाटामाटातलं बघत होते, तेव्हा माझ्या डोक्यात एकच आलं की वैष्णवी ताईच्या पण वडिलांनी तिचं लग्न असंच थाटामाटात लावून दिलं होतं, पण आज तिच्या नशिबाने म्हणजे काय घडून बसलंय ना. तर मला ह्या व्हिडिओद्वारे ना एकच सांगणं आहे की मुलींनो, लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा, तुम्ही कोणत्याही प्रकारचं लग्न करा, पण जर तुम्हाला त्या लग्नामध्ये जर कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल ना, आधी आपल्या आईवडिलांना सांगा. कारण की बघा, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी किती खर्च केलेला असतो, आणि तो खर्च म्हणजे खर्च तुमच्या जीवापुढे काहीही नसतो. त्या बापाला त्या खर्चाची गिनती पण होऊ शकत नाही तुमच्या जीवापुढे. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास असेल ना तुमच्या सासरकडच्यांकडून, तर तुम्ही आईवडिलांना विश्वासात घेऊन सांगा. भले तुमचं लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज असो. आता लव्ह मॅरेजमध्ये असा विचार केला जातो की मुली सहसा असा विचार करता की माझं लव्ह मॅरेज आहे, मी माझ्या मनाने केलेलं आहे, तेव्हा मला आई वडील सपोर्ट करतील का, किंवा मला होणाऱ्या त्रासाबद्दल ते मला समजून घेतील का? तर का घेणार नाही तुम्हाला समजून? बरं, नक्कीच घेतील. कारण की कसं असतं ना, मुलगी म्हणा किंवा मुलगा म्हणा, पोटचं लेकरू हे आपल्या आईवडिलांसाठी काळजाचा तुकडा असतो. लहानपणापासून त्यांना आपण मोठं केलेलं असतं, तर त्यांचे प्रॉब्लेम हे आईवडील समजून नाही घेणार तर कोण समजून घेणार आहे? पण इथे मोठी चूक काय होते, आपण समाजाचा विचार करतो, हो की नाही. समाजाचा विचार करून आपण आहे ना आपल्या
आपण जीव देणं महत्त्वाचं समजतो, पण आपली जी गोष्ट आहे ती आईवडिलांसमोर मांडणं किंवा त्यातून काहीतरी आपण प्रश्न म्हणजे सोडवू शकतो, आपल्या समस्या ह्या सोडवू शकतो, हे आपल्याला मान्य नसतं. का तर याला कारणीभूत समाज आहे. आपण आधी समाजाचाच विचार करतो. आता तुम्ही म्हणाल तू लग्नाला गेलेली आणि हे सगळं का सांगते, तर तुम्हाला माहिती आहे की मी का सांगत असणार आहे, कारण की इथली अरेंजमेंट मी बघितली ना. तुम्हाला सांगते स्टार्टरपासून, म्हणजे स्टार्टर असतं ना, ओली भेळ, परत तुम्हाला सांगते चायनीज आणि सगळं काही होतं इथे. आणि जेवणाची अरेंजमेंट तुम्हाला पुढे दिसेलच. काय नाही म्हणजे 700 आणि 800 रुपयाची थाली होती. तुम्ही एंटरटेनमेंटसुद्धा बघू शकता या लग्नामध्ये. किती सारं एंटरटेनमेंट आहे. जे आलेले पाहुणे आहे त्यांचे एंटरटेनमेंटपासून तर त्यांच्या जेवणापर्यंतची सोय ह्या बापाने किती पै जमा करून केली असणार आहे, हे मी त्या लग्नाला गेल्यानंतर मला ते समजलं. आणि जर एवढं सगळं करून जर आपली पोरगी सुखातच राहणार नसेल तर ह्या गोष्टींना काय अर्थ आहे मला सांगा बरं. तसंच वैष्णवीच्या वडिलांनी सुद्धा, वैष्णवी ताईच्या वडिलांनी सुद्धा तिच्यासाठी सगळं केलं होतं, सगळं. पण सगळं मातीमोल झालं का तिच्या एका डिसिजनने. का तर तिने म्हणजे मार्ग काढण्याऐवजी त्यामधून तिने जीव देण्याचा मार्ग तिला सोपा वाटला, असं काहीसं आहे. पण मग लग्न खरंच खूप छान झालं आणि ह्या जोडप्याला माझ्याकडनं भरभरून आशीर्वादच राहणार आहे की यांचं जे म्हणजे वैवाहिक जीवन आहे ते अगदी सुंदर आणि छान असं राहणार आहे. पण आपला समाज कुठे चालला आहे, आपल्या समाजाचे विचार मी तुम्हाला इथे आल्यानंतर मांडण्याचा मी प्रयत्न केला. माझं काही चुकलं असेल तर मला खरंच मनापासून माफ करा. हे बघा ही थाली, आता ही थालीमध्ये तुम्ही पदार्थ बघू शकता, किती सारे पदार्थ होते. मला मोजता येणार इतके तर पदार्थ होते. वाढल्यानंतर काय खावं काय नाही हे सुद्धा सुचत नव्हतं. आणि ह्या थालीची जेव्हा मला किंमत समजली तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटलं की 800 रुपये थाली पर थालीची किंमत आहे. आणि तुम्ही लोकसंख्या बघितली म्हणजे संख्या तर बघितली तुम्ही किती आलेली होती लग्नाला, 1000-1500च्या पुढेच संख्या असणार आहे मला तर वाटतं. तर तुम्ही 800 रुपयाने फक्त 1000 लोकांचे जरी केले तरी विचार करा किती रुपये होत आहे. आणि हा तर फक्त जेवणाचाच खर्च झाला, बाकीचा खर्च तर आपण गिनतीत पण धरू शकत नाही, असं काहीच आहे. तर तुम्ही म्हणाल की आज ताईचा विषय कुठेच भरकटला. आज ताईने डेली व्लॉगिंग किंवा तिचं डेली रुटीन जे असतं ते शेअर करायचं, तिने आज काय केलं काय नाही ते शेअर करायचं, तर ते सोडून दिलं आणि समाजाचाच विचार करत बसली आहे. पण सगळ्यांनी जर असा विचार केला ना तर नक्कीच आपला समाज सुधरू शकतो. आजच्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं होतं. चला निघालो आहोत. लग्न छान एन्जॉय केलं, पण म्हणजे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला लग्नाचा, पण त्यामागचा माझा हेतू वेगळा होता. आणि तो मी जरा घरी आल्यानंतर एडिटिंगला बसले तेव्हा असं वाटलं की तुमच्यासोबत ते माझे विचार तुमच्यासोबत शेअर करावे की मुलींनो प्लीज म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट आहे, लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, पण आपल्या आईवडिलांचा आधी विचार करा आणि मगच कोणत्या गोष्टीचं पाऊल उचला. हेच फक्त मला तुम्हाला सांगणं असणार आहे. जर तुमच्या संसारामध्ये तुम्ही सुखी नसाल तर नक्कीच आईवडिलांपर्यंत तुमची ती समस्या ठेवा. आणि चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. काही चुकलं असेल तर मनापासून माफ करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.